दररोज नाश्त्याला काय बनवायचं हे सुचतच नसेल आणि काहीतरी हेल्दी परंतु पोटभरीचं काहीचं असेल तर बनवा हे उसाच्या धुरामध्ये मुरवलेल्या पिठापासून बनवलेले अतिशय चविष्ट असे आप्पे आणि त्याबरोबर सुपर टेस्टी अशी डाळीची चटणी। ही हरभरा डाळीची चटणी म्हणजे आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलची अतिशय सिक्रेट रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे या दोन्ही रेसिपी बनवताना सांगितलेल्या छोटे छोटे टिप्स तुमच्याही लक्षात येतील आणि तुम्ही सुद्धा परफेक्ट असे हे आप्पे आणि चटणी बनवू शकता। आप्पे बनवण्यासाठी 3 कप जुना तांदूळ छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचा। कोणताही घरातला जुना तांदूळ घ्या किंवा अगदी रेशनिंगचा तांदूळ असेल ना तरीही चालेल, फक्त 3 ते 4 पाण्याने धुवून घ्या। जोपर्यंत तांदळातलं काळं पाणी निघतंय तोपर्यंत त्याला धुवून घ्यायचं। चला आता 3 कप तांदळासाठी पाऊण कप उडदाची डाळ आणि 1/4 कप हरभरा डाळ घालायची। हे डाळीचं प्रमाण असंच ठेवा म्हणजे तुमचे आप्पे अगदी परफेक्ट असे टेस्टी होतात आणि पीठ मुरायला सुद्धा मदत होते। चला या दोन्ही डाळी एकत्र करून घ्यायच्या। त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि फक्त एका पाण्याने डाळी धुवून घ्यायच्यात। डाळी धुताना कधीही 2 ते 3 पाण्याने न धुता फक्त एका पाण्याने धुवायचं, जेणेकरून त्यावरती जे काही पावडरचं कोटिंग लावलंय ते पूर्ण निघून जाईल। कारण डाळीमध्ये भिजलेलं जे काही पाणी आहे डाळींचं ते आपल्याला पीठ आंबवायला खूप जास्त मदत करणार आहे। चला आता दोन्हीमध्ये पाणी घालून घेतले, तांदळामध्येही पाणी घातले, डाळीमध्येही पाणी घातले। आता डाळीमध्ये एक 7 ते 8 मेथी दाणे घालायचे आणि हे डाळ आणि तांदूळ किमान 5 ते 6 तास तरी भिजवून घ्यायचे। जर वेळ नसेल तर तुम्ही 4 तासही भिजवू शकता। चला त्या दोन्ही गोष्टी छानपैकी मी भिजायला घातल्यात। याबरोबर घालायची आहे ती हरभरा डाळ भिजायला, कारण आपल्याला करायची आहे याबरोबर खमंग अशी डाळीची चटणी। यासाठी 1 कप हरभरा डाळ स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायची आणि ही डाळ सुद्धा 4 ते 5 तास भिजवून घ्यायची। आता आप्पे करताना शक्यतो सकाळी आपण डाळ तांदूळ भिजायला घालतो, संध्याकाळी हे दोन्ही पण वाटतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आप्पे करतो। अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी सुद्धा डाळ भिजायला घालू शकता, म्हणजे सकाळपर्यंत डाळ व्यवस्थित अशी भिजते। मी मात्र डाळ तांदळाबरोबर भिजायला घालते आणि संध्याकाळी पाणी काढून फ्रीजमध्ये ठेवून देते। चला इथे दिवसभर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे भिजवून घेतले, दोन्ही गोष्टी छानपैकी भिजल्या गेलेत। आता घेऊयात दळायला। त्याआधी यामध्ये अजून एक पदार्थ आपल्याला घालायचा आहे, तो म्हणजे पोहे। आप्प्याच्या पिठामध्ये पोहे घातल्यामुळे आप्पे आपले अतिशय कापसावणी मऊ लुसलुशीत व्हायला मदत होतात, अजिबातही ते निबार होत नाहीत। चला एक अर्धी वाटी पोहे छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि डाळी वाटल्यानंतर आपण पोहे सुद्धा छान वाटून घेणार आहोत। पोहे आवर्जून घाला, पोहे नाही घातले ना तर डाळ आणि तांदळाचे आप्पे थोडेसे कडक होतात किंवा थंड झाल्यानंतर तर अगदीच वातट होतात। त्यामुळे पोहे घातले ना हे आप्पे तुम्ही अगदी दिवसभर जरी ठेवले तरी आहे असे मऊ लुसलुशीत राहतात। चला पोहे इथे भिजायला बाजूला ठेवलेत। आता घेऊया डाळ वाटायला। डाळ वाटताना अगोदर सांगितल्याप्रमाणे डाळीचं पाणी आपल्याला बॅटरमध्ये घालायचे, आवर्जून वाटताना वापरायचे। जेवढं शक्य होईल तेवढं पाणी डाळ बारीक करताना वापरा आणि राहिलेलं पाणी पोहे किंवा तांदूळ बारीक करताना तुम्ही वापरू शकता। चला आता डाळ छानपैकी बारीक करून घेऊयात। थोडंसं पाणी जास्तीचं घातले जेणेकरून डाळी छान अगदी स्मूथ अशा बारीक होतील। बरं पाणी घालताना खूप जास्तही घालू नका आणि खूप कमीही घालू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटल्या जातील इतपतच पाणी घाला। कारण आप्प्यांचं बॅटर खूप जास्त पातळही बनवायचं नाही आणि खूप जास्त घट्टही बनवायचं नाही। आत्ताच जर बॅटर तुमचं पातळ झालं तर मात्र आप्पे बनवताना ते जास्त पातळ होईल फर्मेंटेशन झाल्यानंतर। चला अगदी डाळी बारीक स्मूथ अशा वाटून घेतल्यात, अजिबातही यामध्ये कण राहून द्यायचं नाही, जेवढं शक्य होईल तेवढ्या बारीक वाटून घ्यायच्या। डाळी काढून घेतले की मिक्सर जारमध्ये घालायचे आहेत ते पोहे आणि पोहे सुद्धा डाळीचं राहिलेलं पाणी घालून छानपैकी मी वाटून घेते। सगळ्या गोष्टी आवर्जून वेगवेगळ्या वाटायच्या, कारण प्रत्येक गोष्टीला वाटायला एक वेगळा त्याचा वेळ लागतो आणि त्या अगदी व्यवस्थित अशा वाटल्या जातात। त्यामुळे डाळी, पोहे, तांदूळ सगळ्या गोष्टी मी इथे वेगवेगळ्या वाटून घेते। चला पोहे सुद्धा बारीक करून झालेत। आता घेऊयात तांदूळ बारीक करायला। तांदळातलं सगळं पाणी काढून टाकले आणि त्यानंतर तांदूळ अशा पद्धतीने मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा। थोडं थोडं पाणी घालायचं। आता डाळ वाटलेलं पाणी संपले त्यामुळे आपलं साधं रेग्युलर पाणी घालून घ्यायचं आणि तांदूळ सुद्धा अगदी बारीक असे वाटून घ्यायचे। आप्पे बनवताना फक्त तांदूळ घेताना लक्षात ठेवा, इंद्रायणी तांदूळ घेऊ नका, जो की खूप जास्त चिकट असतो। तुम्ही हवा असेल तर कोलम तांदूळ घेऊ शकता, जुना कोणताही तांदूळ घेऊ शकता। अगोदर सांगितल्याप्रमाणे रशनीचा तांदूळ घेतला तरीही चालेल, फक्त शक्यतो चिकट तांदूळ घ्यायचा टाळा। चला आता तांदूळही छानपैकी बारीक करून झालाय, तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी अगदी छान अशा बारीक झाल्यात। आता हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हाताच्या साहाय्याने पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं। या एका स्टेपमुळे पीठ आपलं अतिशय सुंदर असं आमतं, अतिशय सुंदर असं फर्मेंट होतं आणि हाताने मिक्स करत असताना सगळ्या गोष्टी छान एकजीव करत करत बारीक करा। चला आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे आपल्या पिठाला धूर द्यायची, कारण आज आपण बनवणार आहोत अतिशय सुंदर असे स्मोकी फ्लेवरचे आप्पे। यासाठी
पिठामध्ये वाटी ठेवायची, पिठामध्ये छान फुललेले कोळसे ठेवायचे आणि यावरती घालायचं आहे अर्धा ते 1 चमचा तूप. छान धूर सुटायला लागला की वरून झाकण ठेवायचं. हा संपूर्ण स्मोक, हा संपूर्ण धूर त्या पिठामध्ये एकजीव झाला पाहिजे, यासाठी झाकण वरून थोडंसं वजन ठेवा आणि रात्रभर हे पीठ आंबायला ठेवून द्या. रात्रभरामध्ये पीठ अतिशय सुंदर असं आंबतं. सगळा धुराचा फ्लेवर त्या पिठामध्ये एकजीव होतो आणि आपले आप्पे खायला अतिशय भारी लागतात. नेहमी साध्या पद्धतीने तर आपण आप्पे करतच असतो, परंतु या पद्धतीने जर तुम्ही एकदा करून बघितले ना, तर तुम्ही या आप्प्यांचे फॅन होऊन जाल. इतके भारी आप्पे होतात. पीठ तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती जाळीदार असे हे पीठ झाले. पीठ इतकं सुंदर आंबतं, परंतु अजिबातही ते आंबटसर होत नाही. आणि या पिठापासून तुम्ही डोसे, आप्पे, इडली काहीही बनवू शकता. हवं असेल तर हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा साठवून ठेवू शकता. जेवढ्या पिठाचं तुम्हाला आप्पे किंवा डोसे काही बनवायचं असेल ते बनवून घ्या आणि उरलेलं पीठ झाकण लावून अगदी टाईट एअरटाईट झाकणाच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या. 2 दिवस हे पीठ तुम्ही आरामात वापरू शकता. चला, मीठ आपण घातलं नव्हतं, आता मिक्स करताना मीठ घालून घ्यायचं आणि पीठ अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं. खूप जास्त जोर लावून मिक्स करायचं नाही, खूप जास्त जोरात ढवळायचं नाही, नाहीतर ह्याची सगळी जाळी निघून जाईल. ही जाळी आहे अशी राहिली पाहिजे, त्यामुळे अगदी हलक्या हाताने मी मीठ मिक्स करून घेतलंय. तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी जाळी आली आहे. चला, आता घेऊयात आपली यासाठी लागणारी खमंग अशी चटणी बनवायला, जी की या आपल्या व्हिडिओचा USP असणार आहे. ही चटणी कशाही सोबत खा, अतिशय भन्नाट लागणार आहे. यासाठी ही भिजवलेली हरभरा डाळ मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आणि पाणी न घालता मिक्सरला छान अशी वाटून घ्यायची. बरं, वाटताना खूप जास्त फाईन बारीक नाही करायची, हलकीशी रवाळ ठेवायची, म्हणजे आप्याबरोबर ही चटणी खाताना त्याचा छान तो दाणेदारपणा आहे तो तोंडामध्ये येतो. आपण खोबऱ्याची चटणी, पुदिना चटणी तर नेहमीच बनवत असतो, परंतु अशी झटपट होणारी हरभरा डाळीची चटणी जर तुम्ही कधी बनवली नसेल ना, तर एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही बघू शकता डाळ अगदी छान रवाळ अशी बारीक झाली आहे. पाणी अजिबातही घालायचं नाही. पाणी घातले तर तुमची चटणी अगदी पातळ होऊन जाईल, त्यामुळे पाणी न घालता डाळ छान वाटून घ्यायची. चला, तर डाळ काढून घेतली. आता या डाळीवरती खमंग असा तडका घालायचा आहे. यासाठी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे घालून मिक्सरला याची छान अशी चटणी तयार करून घ्यायची, छान असं वाटण तयार करून घ्यायचे, कारण आपली ही चटणी अतिशय झणझणीत अशी असणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी मिरची तुम्ही यामध्ये अजून वाढवू शकता. मुलं खाणार असतील तर मात्र थोडी कमी स्पायसी करा. माझी घरामध्ये मुलगी खाणार आहे, त्यामुळे मी अगदी 3 ते 4च मिरच्या घातल्या आहेत. वाटण छान असं तयार झाले. आता घेऊया तडका करून. तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. मोहरी, जिरी, हिंग ह्याची खमंग फोडणी दिली की यामध्ये घालायचं आहे आपलं केलेलं वाटण. छान मोहरी, जिरी आणि हिंग तडतडू द्यायचं. त्यानंतर हे वाटण घालायचं. गॅस आता मी बंद करून घेतलाय, कारण तेल अगदी छान असं तापलं गेले. हे केलेलं वाटण घातलं की कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. कढीपत्ता हिरव्या मिरचीच्या अगोदर घातला, वाटण घालायच्या अगोदर घातला तरीही चालेल. त्यानंतर पाव चमचा हळद घालायची. हळद व्यवस्थित अशी फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि अतिशय खमंग आणि झणझणीत अशी ही फोडणी आपल्या वाटलेल्या डाळीवर घालून घ्यायची. अगदी चुरचुरीत अशी ही फोडणी आपल्या डाळीवर बसते आणि चव भन्नाट अशी येते. मीठ घालायचं राहिले, यावरती चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी ही फोडणी डाळीमध्ये एकजीव करून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. अतिशय चविष्ट अशी आपली डाळीची चटणी तयार झाली. अगदी ताटामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही चटणी अतिशय भन्नाट अशी लागते. चला, आप्यांसाठी लागणारं पीठ मी बॅटरमधनं काढून घेतलंय. थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आहे, जेणेकरून बॅटर खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको. आता आप्पे पात्र छान गरम करून घेतलं की यामध्ये तेल घालायचं. नॉनस्टिकचा पॅन आहे, त्यामुळे तेल खूप जास्त लागणारही नाही. अगदी 2 चमचे तेलामध्ये तुमचा हा नाश्ता तयार होणार आहे. छानपैकी गरम झाला की यामध्ये बॅटर घालून घ्यायचं. बॅटर घालताना अगोदर कडेचे जे काही होल्स आहेत, जे काही कडेच्या वाट्या आहेत, त्यामध्ये घालून घ्या आणि नंतर मध्ये घालून घ्या, कारण मध्ये पॅन खूप जास्त लगेच गरम होतो आणि मधले आप्पे लगेच भाजायला सुरुवात होते. त्यामुळे अगोदर कडेने सगळं आप्पे पात्र छान फिल करून घ्यायचं, व्यवस्थित भरून घ्यायचं आणि त्यानंतर मध्ये घालून घ्यायचं. अशा पद्धतीने बॅटर घालून झालं की झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची, जेणेकरून आप्पे आतून व्यवस्थित असे शिजतात. डाळी आणि तांदूळ व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत, त्यामुळे झाकण आवर्जून ठेवा. 2 मिनिटं झाकण ठेवल्याबरोबर आप्पे छान शिजले गेलेत. आता दोन्ही बाजूनी पलटून छानपैकी आप्पे खरपूस असे भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आप्प्यांना रंग आलाय. अतिशय सुंदर गोल्डन ब्राऊन कलरवरती मी हे दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे. दोन्ही बाजूनी अगदी झटपट असे भाजले जातात, खूप जास्त वेळही लागत नाही. त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीतही तुम्ही पीठ जर करून ठेवलं तर अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात तुमचा हा नाश्ता तयार होतो. फक्त चटणी फ्रेश करा. आप्यांचं बॅटर तुम्ही रात्रीच करून ठेवू शकताय. सकाळ सकाळ तुम्ही हा नाश्ता आरामात मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि सकाळी ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता. डाळी आहेत त्यामुळे प्रथिन आहेत, तांदूळ आहे त्यामुळे फायबर आहे. दिवसभर
दिवसभर शरीराला ऊर्जा देण्यासाठी लागणारे सगळेच जिन्नस आपण यामध्ये घातले आहेत. त्यामुळे या पद्धतीने हे आप्पे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो काही आपण स्मोकी फ्लेवर दिला आहे ना, तो तुम्ही याआधी कधी पाहिलाही नसेल. असा स्मोकी फ्लेवर देऊन तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा. चला, तर दुसरी सुद्धा बॅच याच पद्धतीने करून घेतली आहे. झाकण ठेवून दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असे हे आप्पे मी भाजून घेते. अतिशय सुंदर गुबगुबीत असे फुगलेले छोटे छोटे हे आप्पे तयार झालेत. आता घेऊयात हे आप्पे सर्व करायला. खमंग अशी आपली डाळीची चटणी आणि त्याबरोबर जाळीदार मऊ लुसलुशीत असे हे आप्पे तयार झालेत. चला, आता सर्व करून घेते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही सगळी रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे तुमची सुद्धा ही रेसिपी अतिशय परफेक्ट आणि अतिशय चविष्ट अशी होणार आहे. चला, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर मात्र शेअर करा. आणि अशा झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि अशी चमचमीत झणझणीत रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट, झणझणीत आणि खमंग रेसिपीसोबत. धन्यवाद.